नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा अकाउंट हा विषय अभ्यासतोय, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण तुमचे टॉपिक 5 पूर्णपणे अभ्यासलेले आहेत. टॉपिक नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट, टॉपिक नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, टॉपिक नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर, टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर, टॉपिक नंबर 5 डेथ ऑफ पार्टनर. हे 5ही टॉपिक आपण संपूर्ण अगदी बेसिक लाईन टू लाईन थेअरी अभ्यासलेली आहे, बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत, अकाउंटिंग ट्रीटमेंट अभ्यासलेले आहेत, सगळे प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत, अनसॉल्व देखील सगळे अभ्यासले. हे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन त्या टॉपिकची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासतोय तुमचा टॉपिक नंबर 6, ज्याचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पहिल्या लेक्चरमध्ये आपण डिझोल्युशन म्हणजे काय, त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट काय होऊ शकतात, डिझोल्युशनचं मिनिंग, इंट्रोडक्शन हा पार्ट अभ्यासलेला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये सिंपल डिझोल्युशन, त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट तयार करावे लागणार आहेत, लेजर्स, त्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला या चॅनलवर तुमचा अकाउंट हा विषय अगदी बेसिक पासून डिटेलमध्ये शिकायला भेटणार आहे, तोही अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडले तर त्याला नक्की लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत अशी आवडलेली व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आता आपण लेक्चर नंबर 2 आहे आपलं हे डिझोल्युशनचं. याच्यामध्ये आपण सिंपल डिझोल्युशन म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, सिंपल डिझोल्युशन मध्ये काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की सगळे पार्टनर सॉल्व्हंट पोझिशन मध्ये असणार आहेत. सॉल्व्हंट पोझिशन म्हणजे काय, ते दिवाळखोर नसणार आहे, त्यांची जी आर्थिक परिस्थिती असणार आहे ती चांगली असणार आहे, ती त्यांच्या लॅबिलिटी पेड करू शकतात. तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय सांगितले, वेन ऑल पार्टनर ऑफ पार्टनरशिप फर्म आर सॉल्व्हंट अँड दे डिसाइडेड टू डिझॉल्व देअर फर्म ड्यू टू एनी रिझन इट इज कॉल्ड सिंपल डिझोल्युशन. बघा काय सांगितले त्यांनी, की जे पार्टनर असणार आहेत फर्मचे ते सगळे सॉल्व्हंट असणार आहे आणि त्यांनी असं डिसाईड केलं की फर्म डिझॉल्व करायची कोणत्याही कारणामुळे. अंडर सिंपल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म फॉलोइंग अकाउंट आर ओपन, म्हणजे खालील अकाउंट तयार केले जातात इन द बुक्स ऑफ फर्मच्या पुस्तकात. मग हे कोणकोणते अकाउंट आहेत बघा. फर्स्ट कोणतं अकाउंट तयार केलं जाणार आहे, रिअलायझेशन. याच्यामध्ये असेट आणि लॅबिलिटी रिअलाइज करण्यासाठी, त्या ज्या अमाऊंट रिअलायझेशनच्या असणार आहेत त्याचं रेकॉर्ड करण्यासाठी हे अकाउंट असणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट. इफ फिक्स कॅपिटल मेथड, म्हणजे फिक्स कॅपिटल मेथडनुसार जर ते अकाउंटिंग करत असतील तर पार्टनर्स करंट अकाउंट तयार करावं लागेल. पार्टनर्स लोन अकाउंट, जर लोन अकाउंटचा बॅलन्स दिलेला असेल लॅबिलिटीला, म्हणजेच ते गरजेचं असेल तर इफ नेसेसरी. आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, कॅश ऑर बँक अकाउंट. कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये 3 अकाउंट तयारच करावं लागतात. ते म्हणजे कोणते, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता रिअलायझेशन अकाउंट म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. बघा, रिअलायझेशन अकाउंटच्या बाबतीत त्यांनी काय सांगितले, की रिअलायझेशन अकाउंट इज रिअलायझेशन अकाउंट जे असणार आहे का बनवायचं ते सांगितलं. हे आता रिअलायझेशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला माहिती, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला एक्सपेन्सेस, लॉसेस, क्रेडिटला इन्कम गेन रेकॉर्ड करणार आहोत. तर त्यांनी बघा, while preparing realization account sundry asset and all third party liabilities आर ट्रान्सफर. म्हणजे रिअलायझेशन अकाउंट कशासाठी बनवायचं, सन्ड्री असेट या रिअलायझेशन अकाउंटच्या कुठं ट्रान्सफर करायच्या, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायच्या. आणि लॅबिलिटी कुठं ट्रान्सफर करायच्या, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. म्हणून त्यांनी तिथे सांगितले, रिअलायझेशन अकाउंट इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग असेट इनटू कॅश. Realization is the process of converting asset into cash. रिअलायझेशन म्हणजे काय, कन्वर्ट असेट कशात करणे, कॅश मध्ये. म्हणजे असेट विकणे म्हणजेच रिअलायझेशन असणार आहे. असेट रिअलाइज आर क्रेडिटेड. बघा, असेट रिअलाइज म्हणजे असेट विकल्या तर त्यांनी काय सांगितले, त्या कुठे लिहायच्या, क्रेडिटर. अँड लॅबिलिटी सेटल आर डेबिटेड. आणि लॅबिलिटी पेड केल्या तर कुठे लिहायच्या, डेबिटला, टू दिस अकाउंट. म्हणजे रिअलायझेशनच्या क्रेडिटला असेट काय करणार, रिअलाइज केलेला, असेट विकलेली अमाऊंट मेन्शन करणार आणि लॅबिलिटी पेड केलेली रिअलायझेशनच्या डेबिटला करणार. द पर्पज ऑफ दिस अकाउंट इज टू शो द गेन
म्हणजे अकाउंटचा पर्पज काय आहे, टू शो द गेन ऑर प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिअलायझेशन, म्हणजे रिअलायझेशन करत असताना आपल्या त्या फर्मला प्रॉफिट आहे का लॉस आहे हे शो करण्यासाठी रिअलायझेशन अकाउंट तयार करायचं. देअरफॉर दिस इज अ नॉमिनल अकाउंट, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट कोणतं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. द अकाउंट इज क्लोज बाय ट्रान्सफरिंग द गेन, म्हणजे अकाउंट हे काय कसं क्लोज जातं, क्लोज करणार आपण. जर समजा आता मी तुम्हाला सांगितलं की रिअलायझेशन अकाउंट कोणतं अकाउंट आहे, सर रिअलायझेशन अकाउंट नॉमिनल अकाउंट, बरोबर. मग हे नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, जी तुमची डेबिट साइड असेल त्या ठिकाणी काय लिहा, सगळे एक्सपेन्सेस लिहा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि क्रेडिट ऑल काय करा, इन्कम आणि गेन्स करा. मग हे क्लोज करताना जर इन्कमची टोटल जास्त असेल तर ते आपण कुठे लिहिणार, इकडे डेबिटला लिहिणार, आणि बॅलन्सिंग फिगर डेबिटला दिसणार आहे. म्हणजे डेबिटला तुमचा काय भेटणार आहे, गेन, किंवा त्याला आपण काय म्हणूया, रिअलायझेशनचा प्रॉफिट. काय भेटेल, रिअलायझेशनचा प्रॉफिट. याचे उलट कन्सेप्ट असू शकतं का, येस. जर तुमच्या डेबिटची टोटल जास्त असेल तर बॅलन्सिंग फिगर कुठे दिसणार आहे, क्रेडिटला, आणि हा काय असणार तुमचा लॉस. म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला जर बॅलन्सिंग फिगर असेल तर तो क्रेडिट बॅलन्स आहे, परंतु काय त्याचा प्रॉफिट आहे. जर क्रेडिटला बॅलन्सिंग फिगर येत असेल तर तो त्याचा डेबिट बॅलन्स आहे आणि काय आहे तो लॉस आहे. म्हणूनच त्यांनी सांगितलं की अकाउंट कसं क्लोज करायचं, द अकाउंट क्लोज बाय ट्रान्सफरिंग द गेन ऑर लॉस ऑन रिअलायझेशन टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. म्हणजे हा प्रॉफिट असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला सेम रिव्हॅल्युएशन सारखं, आणि कडचा लॉस असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो, आणि ते प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये ट्रान्सफर करतो. द डेबिट बॅलन्सेस ऑफ रिअलायझेशन इज लॉस, म्हणजे बघा आता डेबिट बॅलन्स हा रिअलायझेशनचा काय असतो, लॉस असतो. डेबिट बॅलन्सेस म्हणजे काय, डेबिटची टोटल जास्त असणे, म्हणजे लॉसची टोटल जास्त असणे. मग तो दिसतो क्रेडिट साइडला, पण तो डेबिट बॅलन्स आहे. आणि क्रेडिट बॅलन्सेस इज अ प्रॉफिट, म्हणजे क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय, क्रेडिटची टोटल जास्त असते, पण तो शो कुठे होतो, त्या रिअलायझेशनच्या डेबिटला. मग तो प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करणार, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, लॉस कुठे ट्रान्सफर करणार, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. आय होप क्लिअर. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण आता ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ या तिन्ही मध्ये पार्टनर्स कॅपिटल अभ्यासले. पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये इन डिटेल मध्ये पार्टनर्स कॅपिटल अभ्यासलेलं आहे, आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले की बघा त्या पार्टनर्स कॅपिटलला काय करायचं, कॅपिटल balance of all partner appearing in the balance sheet should be shown on the credit side or debit side of the respective partners capital account. बघा काय करायचंय की जो कॅपिटल बॅलन्स असेल, म्हणजे कॅपिटल बॅलन्स कोणाचा, पार्टनरचा, मग तो कॅपिटल बॅलन्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला असेल तर तो कोणता बॅलन्स असेल, क्रेडिट बॅलन्स असेल. आणि जर ऍसेटला असेल तर तो कोणता बॅलन्स असेल, डेबिट बॅलन्स असेल. म्हणून त्यांनी म्हटलंय कॅपिटल बॅलन्स ऑफ ऑल पार्टनर अपिअरिंग इन द बॅलन्स शीट शुड शो ऑन क्रेडिट ऑर डेबिट साइड. जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी असेल तर क्रेडिट साइडला शो करायचा पार्टनर्स कॅपिटलच्या, मग तो शो करताना टू बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणायचं. आणि डेबिट साइडला बॅलन्स असेल म्हणजे डेबिट साइडला शो करताना टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, म्हणजे तो डेबिट बॅलन्स असेल. आणि इट इज ऑल्सो ट्रान्सफर रिझर्व, म्हणजे आता ह्याच्यात कॅपिटलला आपण काय करतो बघा, कॅपिटलचा पार्टनरचा जनरल रिझर्व असेल, ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट असेल, किंवा लॉस असेल, किंवा रिअलायझेशनचा लॉस असेल, हे सगळं आपण ह्या पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करणार. आफ्टर मेकिंग ऑल द ऍडजस्टमेंट द बॅलन्स रिप्रेझेंट द अमाऊंट ड्यू टू पार्टनर. म्हणजे सगळ्या ऍडजस्टमेंट केल्यानंतर आपण हे रिअलायझेशन अकाउंट क्लोज, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार. मग बघा पार्टनरच्या डेबिटची, क्रेडिटची टोटल ज्याची मोठी, समजा क्रेडिटची टोटल जास्त असेल तर ते सरप्लस मध्ये, डेबिटची टोटल जास्त असेल तर ते कॅपिटल अकाउंट डेफिसिट मध्ये, सरप्लस मध्ये असेल तर ती अमाऊंट फर्मला त्याला पेड करावी लागेल, डेफिसिट मध्ये असेल तर ती अमाऊंट काय त्याच्याकडून घ्यावी लागेल. म्हणून त्यांनी काय सांगितलं की हे क्लोज केल्यानंतर, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर इथं बघा त्यांनी हे सांगण्याचं, आफ्टर मेकिंग ऑल ऍडजस्टमेंट द बॅलन्स रिप्रेझेंट द अमाऊंट ड्यू टू पार्टनर. म्हणजे जे कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील तो रिप्रेझेंट काय करणार आहे, जर पार्टनरला पैसे द्यायचे असतील तर अमाऊंट ड्यू टू पार्टनर, किंवा ड्यू फ्रॉम पार्टनर, किंवा त्याच्याकडून जर येणं असेल तर ड्यू फ्रॉम पार्टनर. आणि द अकाउंट आर क्लोज आफ्टर द पार्टनर रिसीव कॅश ऑर पे कॅश. बघा पैसे आपण त्याच्याकडून घेणार किंवा त्याला पेड करणार. मग हे ह्याचे जे बॅलन्स आहेत ते आपण कॅश अकाउंटला जर पैसे घ्यायचे असतील तर कॅशच्या डेबिटला, आणि द्यायचे असतील तर कॅशच्या क्रेडिटला, अशा पद्धतीने दाखवणार आहोत.
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता कधी कधी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करावं लागतं बघा. पार्टनर्स करंट अकाउंट, तर बघा हे कधी असणार आहे, जर आपल्याला करंट अकाउंटचा बॅलन्स लायबिलिटीला दिला असेल तर पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करावं लागणार. मग ऑल पार्टनर्स करंट अकाउंट इज ओपन व्हेन फिक्स कॅपिटल मेथड इज गिवन. म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड जर यूज करत असतील म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला लायबिलिटीला दिलेला असेल. करंट अकाउंट शो अ डेबिट ऑर क्रेडिट बॅलन्सेस. म्हणजे डेबिट बॅलन्सेस असेल तर तो असेटला असेल किंवा क्रेडिट असेल तर तो लायबिलिटीला असेल. ऍट द एंड ऑफ क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट आर ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग हे पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करायचं, त्याचा डेबिट क्रेडिट बॅलन्स जर आलेला असेल क्लोजिंगचा, तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला एक अकाउंट तयार करावं लागतं, पार्टनर्स लोन अकाउंट. हे काय असणार आहे, तर जर समजा बॅलन्स शीटला आपल्याला पार्टनर, एखादं पार्टनर राम लोन अकाउंट, श्याम लोन अकाउंट आणि तो पार्टनर आहे, तर त्याचं लोन अकाउंटचा बॅलन्स दिला असेल तर त्याचं सेपरेट अकाउंट तयार करायचं लोनचं आणि त्याचा बॅलन्स त्याच्या क्रेडिटला दाखवायचा, कारण की लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो. म्हणून त्यांनी बघा, क्रेडिट बॅलन्स ऑफ पार्टनर लोन अकाउंट इज नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. पार्टनर लोनचा रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करायचा नाही, बट इट इज पेड ऑफ थ्रू आउट अ सेपरेट अकाउंट आफ्टर पेमेंट ऑफ ऑल द अमाऊंट्स ओन टू द आउटसाइडर. म्हणजे थर्ड पार्टी लायबिलिटीच्या सगळ्या अमाऊंट पेड केल्यानंतर आपल्याला पार्टनरच्या लोनच्या अमाऊंट पेड करायच्या. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, पार्टनर लोन अकाउंट कधी तयार करायचं, त्याचा बॅलन्स दिलेला असेल तर ते तयार करायचं, त्याचा बॅलन्स लायबिलिटीला असतो, तो बॅलन्स पार्टनर करंट अकाउंट तयार करून त्याच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन असं म्हणणार. आणि सगळ्या लायबिलिटी आउटसाइडरच्या पेड केल्यानंतर ह्या पार्टनरच्या लोनच्या अमाऊंट पेड करायच्या. हावेवर डेबिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स लोन शुड बी डेबिटेड टू पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे त्याचा लोनचा जर डेबिट बॅलन्स असेल तो पार्टनर्स कॅपिटलला डेबिटला किंवा करंट अकाउंटला डायरेक्टली ट्रान्सफर करायचं. आणि त्यांनी या ठिकाणी बघा कॅश ऑब्लिक बँक अकाउंट एक दिलेले. आता हे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट इज ओपन इन द बुक्स ऑफ फर्म. हे अकाउंट तयार करावं लागतं. डेबिट बॅलन्स ऑफ कॅश अपिअरिंग इन द बॅलन्स शीट असेट साइड. बघा डेबिट बॅलन्स असेल कॅशचा तर तो बॅलन्स शीटच्या असेटला दिसेल, तो आपण बॅलन्स शीटच्या असेटचा कॅशच्या डेबिटला काय लिहिणार, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन असं लिहिणार. आफ्टर इनकॉर्पोरेटिंग ऑल द अमाऊंट्स टू कॅश ऑर बँक. म्हणजे बघा आपण सगळ्या देणे घेण्याचे व्यवहार ह्या कॅश अकाउंट थ्रूच करणार, म्हणून त्यांनी म्हटलंय आफ्टर इनकॉर्पोरेटिंग ऑल द अमाऊंट्स टू कॅश ऑर बँक द बॅलन्स ऑफ धिस अकाउंट मस्ट बी इक्वल टू द अमाऊंट ड्यू टू पार्टनर. बघा ह्याचे जे अमाऊंट बॅलन्स असणार आहे तो आपण काय करणार, इक्वली पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार आहे कॅशमध्ये. म्हणजे पार्टनर कडून तो घेणार किंवा पार्टनरला पेड करणार. ऑल कॅश रिसिप्ट इन प्रोसेस ऑफ डिझोल्युशन इज डेबिटेड. म्हणजे आपल्याकडून जर काय कॅशमध्ये पैसे आले डिझोल्युशनच्या प्रोसेसमध्ये, ॲसेट विकून पैसे आले तर ते कुठं लिहिणार, त्या कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. आणि ऑल पेमेंट म्हणजे लायबिलिटीचे पेमेंट केले तर ते कुठं लिहिणार, क्रेडिटला लिहिणार ह्या कॅश अकाउंटच्या. एवढ्यासाठीच हे इन डिटेलमध्ये आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम समजून घेऊ त्यावेळेस तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने समजेल. बघा आता अकाउंटिंग एंट्रीज टू क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे आता ज्यावेळेस आपण रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, कॅश अकाउंट क्लोज करू त्यावेळेस अकाउंटिंग एंट्रीज काय होणार आहेत ते बघायचे. ऑन डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म द बुक्स ऑफ अकाउंट आर टू बी क्लोज परमनंटली. म्हणजे ज्यावेळेस डिझोल्युशन होते त्यावेळेस परमनंटली सगळे अकाउंट क्लोज केले जातात. अँड बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड. बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड in the balance sheet last drawn and the date of dissolution differs on the date of dissolution on fresh balance sheet is to be prepared for the closing books of partnership firm. If the date of dissolution and the date of balance sheet remain the same, one should not prepare. बघा आता आपल्याला काय की समजा डेट ऑफ बॅलन्स शीट आणि डिझोल्युशनची डेट सेम असेल तर नवीन बॅलन्स शीट तयार करायची नाही. जर ही सेम नसेल तर आपल्याला फ्रेश बॅलन्स शीट एक बनवावं लागते डिझोल्युशनच्या डेट पर्यंत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. द डेट ऑफ डिझोल्युशन अँड डेट ऑफ बॅलन्स शीट रिमेन द सेम, वन शुड नॉट प्रिपेअर द रिवाइज बॅलन्स शीट. म्हणजे नवीन बॅलन्स शीट बनवायची गरज नाही. द प्रोसिजर ऑफ सिंपल डिझोल्युशन मे बी डिवायडेड इन टू स्टेज ॲज अंडर. आता डिझोल्युशनची प्रोसिजर आहे सिंपल डिझोल्युशनची. फर्स्ट काय, ट्रान्सफरिंग द ट्रान्सफर स्टेज आहे. आता याच्यामध्ये काय ट्रान्सफर केलं जातं, याच्यामध्ये असेट आणि लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या जातात. असेट, लायबिलिटी आणि कॅपिटल बॅलन्सेस म्हणजे ओनरच्या लायबिलिटी ट्रान्सफर केल्या जातात. तर या स्टेजमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, अंडर दिस स्टेज, इथं मी थोडंसं वर घेतो, अंडर दिस स्टेज क्लोजिंग बॅलन्स शीट ऑल असेट, बघा ऑल असेट एक्सेप्ट कॅश
और बँकचा डेबिट बॅलन्स. आणि फिक्टिशियस ॲसेट म्हणजे कोणतं, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स, ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स, ह्या काय आहेत, फिक्सिटियस असेट. कॅश सोडून आणि फिक्टिशियस असेट म्हणजेच फॉर्मेशन एक्सपेन्सेस, P&Lचा डेबिट बॅलन्स, ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स, हे सोडून सगळ्या असेट ज्या आहेत त्या असेट कुठं ट्रान्सफर करायच्या, आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. आणि ऑल लॅबिलिटीज एक्सेप्ट पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर लोन आणि अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट म्हणजे P&L जनरल रिझर्व्ह हे सोडून म्हणजे थर्ड पार्टी लॅबिलिटीज आर ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट ऑन देअर बुक व्हॅल्यू और बॅलन्स शीट व्हॅल्यू. ऑल असेट बघा, आता सगळ्या असेट ट्रान्सफर करताना ह्या असेट ट्रान्सफर ऑन द डेबिट साइड, सगळ्या असेट रिअलायझेशनच्या कुठे ट्रान्सफर करायच्या, डेबिटला. अँड ऑल द लॅबिलिटीज ट्रान्सफर टू क्रेडिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट. ह्या पॅराग्राफमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला रिअलायझेशन अकाउंट तयार करायचे, ट्रान्सफरिंग स्टेजमध्ये पहिल्यांदा लॅबिलिटी आणि असेट ट्रान्सफर करायच्या. लॅबिलिटी कोणत्या, आउटसाइडर लॅबिलिटी, पार्टनरच्या लॅबिलिटी सोडून आउटसाइडर लॅबिलिटी रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्या. आणि सन्ड्री असेट कॅश सोडून ह्या कुठे ट्रान्सफर करायच्या, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणून त्यांनी त्याच्या जनरल एंट्रीज सांगितलेल्या आहेत बघा की फॉर ट्रान्सफरिंग असेट ऑन रिअलायझेशन अकाउंट म्हणजे असेट कुठे ट्रान्सफर करायच्या, रिअलायझेशनच्या डेबिटला. म्हणून एंट्री काय करणार, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट. मग सन्ड्री असेट मध्ये किंवा असेट मध्ये समजा बिल्डिंग असेल तर टू बिल्डिंग, मशिनरी असेल तर टू मशिनरी, फर्निचर असेल तर टू फर्निचर, अशा पद्धतीची जनरल एंट्री होईल. बघा असेट कुठे ट्रान्सफर करायच्या, रिअलायझेशनच्या डेबिटला. एंट्री काय, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट. बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करायच्या, सगळ्या असेट ज्या बॅलन्स शीटला दिलेल्या असतील त्या व्हॅल्यूला. आणि फॉर ट्रान्सफरिंग ऑफ लॅबिलिटी टू रिअलायझेशन अकाउंट म्हणजे लॅबिलिटी जर रिअलायझेशनला ट्रान्सफर करायची असेल तर त्याची जनरल एंट्री काय होणार आहे, तर ऑल द लॅबिलिटीज टू थर्ड पार्टी आर क्लोज बाय द ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. बघा थर्ड पार्टी लॅबिलिटी ट्रान्सफर करायच्या, मग ह्या कुठे ट्रान्सफर करायच्या, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. रिअलायझेशनला जनरल एंट्रीमध्ये क्रेडिट आणि लॅबिलिटीला काय द्यावं लागेल, आपल्याला डेबिट द्यावा लागेल. म्हणजे कोणती लॅबिलिटी, उदाहरणार्थ सन्ड्री क्रेडिटर ट्रान्सफर केले तर सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट, आउटसाइडर लोन अकाउंट डेबिट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, कारण की रिअलायझेशनच्या क्रेडिटला. लॅबिलिटी रिअलायझेशनच्या क्रेडिटला, असेट रिअलायझेशनच्या डेबिटला. असेट ट्रान्सफरची एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट, लॅबिलिटी ट्रान्सफरची एंट्री लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अशी असणार आहे. नॅरेशन तेच आहे, बिईंग सन्ड्री लॅबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, बिईंग सन्ड्री असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट अशा असणार आहे. त्याच्यानंतर फॉर ट्रान्सफरिंग ऑफ प्रोव्हिजन अगेन्स्ट द क्लोजिंग असेट. बघा आता क्लोजिंग असेटवर काही प्रोव्हिजन असतात, म्हणजे उदाहरणार्थ प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर RDD, प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट, ह्या असेटवर असणाऱ्या प्रोव्हिजन आहेत. मग अशा ज्या प्रोव्हिजन आहे बघा, द व्हेरियस असेट अगेन्स्ट विच प्रोव्हिजन्स दॅट इज RDD, प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन, कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह एक्सेट्रा, एक्झिट शुड बी ट्रान्सफर सेपरेटली. म्हणजे RDD वगैरे दिलेला असेल आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स मधनं लेस, तर हा सेपरेट बघा असेट कुठे ट्रान्सफर करायच्या, रिअलायझेशनच्या डेबिटला आणि त्याच्या प्रोव्हिजन ह्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्या. म्हणून रिअलायझेशन अकाउंटला आपण देणार आहोत क्रेडिट आणि त्या प्रोव्हिजनला देणार डेबिट. म्हणून एंट्री काय होणार, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट, कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह अकाउंट डेबिट, जॉइंट लाईफ पॉलिसी रिझर्व्ह अकाउंट डेबिट, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ह्या प्रोव्हिजन रिअलायझेशनच्या क्रेडिटला असेटवरच्या ट्रान्सफर करायच्या आणि त्याची ही जनरल एंट्री. आय होप तुम्हाला ही जनरल एंट्री क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा फॉर ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट आणि रिझर्व्ह. आता अक्युमुलेटेड प्रॉफिट कशाला म्हणायचं की आपल्याला लॅबिलिटी साइडला बघा जनरल रिझर्व्हचा बॅलन्स दिलेला असतो, रिझर्व्ह फंडचा बॅलन्स दिलेला असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलेला असतो. हे काय आहेत, आपला अक्युमुलेटेड प्रॉफिट आहे. हा कुठं ट्रान्सफर करायचा, आपण आपल्या पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून त्यांनी म्हटलंय बघा अक्युमुलेटेड प्रॉफिट मीन्स अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. फॉर एक्झाम्पल जनरल रिझर्व्ह हा अक्युमुलेटेड प्रॉफिट आहे. रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स हे अक्युमुलेटेड प्रॉफिट आहे. इट शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचे, पण कुठं, त्याच्या क्रेडिट साइडला.
कुठं ट्रान्सफर करायचे, क्रेडिट साईडला. मग पार्टनर्स कॅपिटल किंवा करंटला क्रेडिट द्यावं लागेल जनरल एंट्रीमध्ये, म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटला क्रेडिट देणार. आणि मग डेबिट काय, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, अशी जनरल एंट्री असणार आहे. ही आपण जनरल एंट्री ऍडमिशन रिटायरमेंट मध्ये बघायचं बघा, डेथ मध्ये सुद्धा, की जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर करायचा, मग जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तीच एंट्री अक्युमुलेटेड प्रॉफिटची. आणि नेक्स्ट बघा, अक्युमुलेटेड लॉस असू शकतो. अक्युमुलेटेड लॉस म्हणजे काय ते अगोदर समजून घे, की बघा P&L सस्पेन्स अकाउंट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉसचा बघा ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉसेस. आता अक्युमुलेटेड लॉसेस म्हणजे काय ते समजून घेऊया, की अक्युमुलेटेड लॉसेस मध्ये काय येतं, की प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स असेल किंवा आपण त्याला म्हणूया की बाबा P&L सस्पेन्सचा अकाउंट असेल, ह्याला काय म्हणणार आपण, अक्युमुलेटेड लॉसेस असं म्हणणार. म्हणून त्यांनी म्हणले अक्युमुलेटेड लॉस, द लॉस सफर्ड बाय द पार्टनरशिप फ्रॉम नॉट डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे पार्टनरशिपला लॉस झालाय पण तो डिस्ट्रीब्यूट केला नाही अजूनपर्यंत, त्याला अक्युमुलेटेड म्हणजे संचित तोटा असं म्हणणार आपण. मग हा ट्रान्सफर करावा लागतो पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. मग त्याची एंट्री काय होणार आहे, तर त्याची एंट्री बघा काय होणार, तो डेबिटला होणार ट्रान्सफर, त्याच्यामुळे त्याची एंट्री होणार ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स असेल किंवा टू ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट, तो पण लॉसच आहे. हा लॉस बॅलन्स शीटच्या असेटला, याचा बॅलन्स जो आहे तो बॅलन्स शीटच्या असेटला दिलेला असतो. तर अशी एंट्री होईल. अक्युमुलेटेड लॉसची एंट्री काय, पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू P&L अकाउंट टू ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. त्याच्यानंतर रिअलायझेशन किंवा डिस्पोजल स्टेज. आता रिअलायझेशन किंवा डिस्पोजल स्टेज म्हणजे काय, रिअलायझेशन म्हणजे असेट विकणे आणि डिस्पोजल म्हणजे काय, लॅबिलिटी पेड करणे. तर या स्टेजच्या जनरल एंट्रीज आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा या ठिकाणी, अंडर दिस स्टेज ऑल असेट इन्क्लूड द अनरेकॉर्डेड असेट, म्हणजे या स्टेजमध्ये सगळ्या असेट इन्क्लूड अनरेकॉर्डेड, म्हणजे सगळ्या असेट म्हणजे ज्या आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसतात त्या सुद्धा, आणि अनरेकॉर्डेड ज्या दिसत नाहीत त्या सुद्धा. असेट इन बॅलन्स शीट ऑफ द फर्म इज सोल्ड आउट, म्हणजेच काय करणे, रिअलाइज करणे. ऑर मे बी टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर, त्या रिअलाइज करणे म्हणजे रिअलाइज करणे आणि एखाद्या पार्टनरने टेकन ओव्हर केलेले असतील तर त्या टेकन ओव्हर केलेल्या असेल. आणि लॅबिलिटी अँड रिअलायझेशन डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर पेड. बघा, असेट विकणे किंवा असेट रिअलाइज करणे, लॅबिलिटी पेड करणे आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड करणे, तर ह्या सगळ्या किंवा लॅबिलिटी टेकन ओव्हर बाय पार्टनर जे असणार आहे ह्या सगळ्याला एकत्रित आपण रिअलायझेशन किंवा डिस्पोजल स्टेज असं म्हणणार. म्हणजे या स्टेजमध्ये काय येतं ते समजून घ्या. असेट विकणे, लॅबिलिटी पेड करणे, डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड करणे, असेट मार्केटमध्ये विकणे किंवा पार्टनरने टेकन ओव्हर करणे, लॅबिलिटी फर्मने पेड करणे किंवा पार्टनरने पेड करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिस्पोजल किंवा रिअलायझेशन स्टेजमध्ये येतात. मग याचे एंट्रीज काय असणार आहेत ते एक एक आपण समजून घेऊया. बघा, असेट आर सोल्ड इफ द असेट आर सोल्ड फॉर कॅश, म्हणजे असेट मार्केटमध्ये विकल्या तर पैसे येतील, मग आपण बँक अकाउंट डेबिट किंवा कॅश अकाउंट डेबिट. आणि असेट ट्रान्सफर केली ती रिअलायझेशनच्या डेबिटला, असेट डिस्पोज झाली, मी सुरुवातीला बघा पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, त्याचा एक इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला होतं. बघा ते तुम्हाला मी या ठिकाणी ते डायग्राम थ्रू दाखवलं होतं, तेच या ठिकाणी असणार आहे की कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. असेट जर विकले तर समजा असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर, एखाद्या पार्टनरने जर असेट खरेदी केली तर आपण त्याची एंट्री काय करणार आहोत, आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री करणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी एक नोट दिलेली, इफ एनी असेट इज टेकन ओव्हर बाय एनी क्रेडिटर इन पार्ट ऑफ फुल पेमेंट, म्हणजे एखादी लॅबिलिटी पेड करण्यासाठी आपण त्याला असेट दिली आणि त्याची लॅबिलिटी आपण फुल पेमेंट केली असं म्हटलं, तर ऑफ द अमाऊंट ड्यू टू हिम द व्हॅल्यू प्लेस ऑन द asset टेकन ओव्हर इज डिडक्टेड फ्रॉम द अमाऊंट ड्यू टू द क्रेडिटर अँड द बॅलन्स अमाऊंट ड्यू विल बी पेड टू हिम. एंट्री ऑफ द asset टेकन ओव्हर बाय द क्रेडिटर इज नॉट मेड बट एंट्री फॉर द पेमेंट ऑफ द क्रेडिटर इज मेड. बघा, असेट टेकन ओव्हर केलेली एखाद्या क्रेडिटरची एंट्री करणार नाही पण त्याचं पेमेंट केलेली करावी लागेल, बॅलन्स पेमेंटची. त्याच्यानंतर ह्या असेटच्या दोन प्रकारे विल्हेवाट लावली जाईल, मी तुम्हाला सांगितलं काय होईल. एक तर तो असेट मार्केटमध्ये विकल तर एंट्री काय होईल आपली, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. पार्टनरने जर टेकन ओव्हर केली तर एंट्री काय होईल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आता लॅबिलिटीचं पेमेंट करावं लागेल फॉर पेमेंट ऑफ लॅबिलिटी. मग लॅबिलिटीचं पेमेंट, थर्ड पार्टी लॅबिलिटीचं पेमेंट जर समजा
फर्मने केलं म्हणून त्यांनी म्हणले फॉर पेमेंट ऑफ आउटसाइडर्स लॅबिलिटी, तर आपले पैसे जातील, मग कॅशला क्रेडिट आणि रिअलायझेशनला डेबिट, म्हणून एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि जर समजा लॅबिलिटीचं पेमेंट डिस्चार्ज बाय एनी लॅबिलिटी, कोणी पेमेंट केलं पार्टनरने, पार्टनर डिस्चार्ज बाय एनी लॅबिलिटी, पार्टनरने जर पेमेंट केलं तर एंट्री काय होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. रिअलायझेशनला डेबिट, पार्टनर्सला क्रेडिट, दोन्हीमधला फरक समजून घ्या. जर फर्मने पेड केलं तर रिअलायझेशन टू कॅश, कॅशला क्रेडिट येईल. जर पार्टनरने पेड केलं तर रिअलायझेशन टू पार्टनर, पण रिअलायझेशनला डेबिटच असणार आहे पार्टनरी लॅबिलिटी पेड केल्यानंतर. ॲसेट रिअलाइज केल्यानंतर रिअलायझेशनला क्रेडिट, कॅशने लिहिले तर कॅशला डेबिट, आणि जर पार्टनरने केली तर पार्टनरला डेबिट. थोडंसं कन्फ्युजन होईल पण आपण प्रॉब्लेम चॉईस व्यवस्थित समजून येईल. जनरल एंट्रीज फक्त लक्षात ठेवा. पुढे बघा फॉर द पेमेंट ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस. आता रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, हे ॲसेट विकणे, ही लिगल प्रोसिजर करणे, ॲसेट विकण्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी रिपेअर्स करावं लागेल, मग त्याच्यासाठी जो खर्च असणार आहे त्याला आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझोलेशन एक्सपेन्सेस असं म्हणणार. किंवा ॲसेटची किंमत चांगली येण्यासाठी थोडीफार त्याला रंगरंगोटी करावं लागेल, तरी हा सगळा खर्च रिअलायझेशन एक्सपेन्सेस मध्ये येणार. ॲसेट मार्केटपर्यंत नेणे वगैरे सगळ्या गोष्टी. तर हे रिअलायझेशन एक्सपेन्सेस फर्मने पेड केले तर जनरल एंट्री काय होईल, आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस जर पार्टनरने पेड केले तर जनरल एंट्री काय होईल. तर एक्सपेन्सेस आहे म्हटलं तो रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला दाखवावा लागेल. मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट कोण्या फर्मने पेड केला तर, म्हणून त्यांनी रिअलायझेशन एक्सपेन्सेस बॉर्न बाय फर्म. आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस बॉर्न बाय पार्टनर असेल तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कन्सर्न, ज्या पार्टनरने पेड केला त्या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अशी जनरल एंट्री होईल. आय होप ही जनरल एंट्री तुमच्या लक्षात आलेली आहे. नेक्स्ट बघा द पेमेंट ऑफ पार्टनर्स लोन वगैरे आहे या ठिकाणी. नंबर नेक्स्ट बघित त्यांनी सांगितलंय की इफ कमिशन इज गिवन टू एनी पार्टनर, एनी पार्टनरला कमिशन वगैरे जर दिलं जात असेल तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट. कमिशन खर्च रिअलायझेशन डेबिटला, पार्टनरला भेटणार पार्टनरच्या क्रेडिटला. इफ कॉन्टिंजंट लॅबिलिटी इज पेड किंवा लॅबिलिटी इज नॉट इन्क्लूड इन बॅलन्स शीट, म्हणजे लॅबिलिटी दॅट इज बॅलन्स शीटला इन्क्लूड नाही, ती जर पेड केली तर, म्हणजे लॅबिलिटी गेली की रिअलायझेशनला डेबिटच आहे, म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि फॉर द पेमेंट ऑफ पार्टनर्स लोन, आता याच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय ॲज पर द सेक्शन 48 पार्टनरशिप ॲक्ट 1932 पार्टनर लोन शाल बी पेड आफ्टर मेकिंग द पेमेंट ऑफ थर्ड पार्टीज. थर्ड पार्टी लॅबिलिटीचं पेमेंट केल्यानंतर पार्टनरचं लोन तुम्ही पेड करू शकता. इट शुड नॉट बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, हे रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. द लोन ड्यू टू अ पार्टनर इज पेड बाय अँड द एंट्री इज, म्हणजे एंट्री जर केली पेड केलेली तर पार्टनर्स लोन अकाउंट तयार करावं लागतं. पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश, लोन पेड केलं म्हणून लोन जाणार, पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री होणार आहे. आय होप या अकाउंटिंग ट्रीटमेंट तुम्हाला समजलेल्या आहेत आणि याच मी तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. बघा हा जो डायग्राम तुम्हाला मी दाखवलेला होता ना, इथं बघा की बाबा ॲसेट रिअलाइजची एंट्री, ॲसेट जर मार्केटमध्ये विकली तर कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, ॲसेट जर समजा काय केली आपण टेकन ओव्हर केली पार्टनरने तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्याच्यानंतर लॅबिलिटीच्या बाबतीत इथं सांगितलं होतं बघा, लॅबिलिटीला काय सांगितलं होतं, लॅबिलिटी पेड बाय फर्म असेल तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, लॅबिलिटी पेड बाय पार्टनर असेल तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर ट्रान्सफर लॅबिलिटी करणार, कुठं ट्रान्सफर करणार लॅबिलिटी आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला, मग सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ॲसेट ट्रान्सफर करणार आपण कुठं ट्रान्सफर करणार, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार, म्हणून त्याची एंट्री काय करणार आपण ॲसेट ट्रान्सफर रिअलायझेशनच्या डेबिट साईडला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट. हेच आहे, हेच मी तिथं थेरीमध्ये तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप हे क्लिअर झालंय तुमचं. आय होप आजचा व्हिडिओ आणि आज शिकवलेलं तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. या टॉपिकचा थेरी पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.